कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतीय अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वाटचाल आणि आव्हाने या विषयावर राष्ट्रीय अधिवेशन. भारतीय राज्यघटनेने वर्णव्यवस्था दूर करत सर्वांना समान अधिकार दिले. प्राचार्य आनंद मेंडसे. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अमृत महोत्सवी प्रजासत्ताक वाटचाल आणि आव्हाने या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडले. अधिवेशनाचं बीजभाषण प्राचार्य आनंद मेंडसे यांनी केलं. ते म्हणाले, भारतीय राज्यघटना ही कोणावरही अन्याय करणारी नाही, तर न्याय देणारी आहे. तिने वर्णव्यवस्थेला दूर करत समाजातील सर्वच घटकांना एकत्र आणलं. मात्र आज शिक्षणापासून लोकांना दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे आपल्या पुढील आव्हान आहे. ते पुढे म्हणाले, महात्मा फुले, महात्मा गांधी, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या समाजहित साधणाऱ्या व्यक्तींच्या विचारांचं अनुसरण करणं आवश्यक आहे. मात्र आज शिकलेली माणसं ही अंधश्रद्धा बाळगतात, कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारतात. हे चिंतेचं कारण आहे. मतांची विक्री, खाजगी सावकारी, वाढत्या विषमतेसारखी आव्हाने आपल्यासमोर आहेत. प्राचार्य कल्याणपूर यांनी जातीव्यवस्था नष्ट करून सर्वसमावेशकता आणण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. पहिल्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठाचे समन्वयक डॉक्टर टी.एम. चौगुले यांनी मार्गदर्शन करत सामाजिक विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचं योगदान स्पष्ट केलं. ते म्हणाले, चांगला नागरिक घडवणं हे राष्ट्रीय सेवा योजनेचं उद्दिष्ट आहे. देशाच्या भविष्यासाठी तरुणांनी आपली जबाबदारी उचलली पाहिजे. दुसऱ्या सत्रात डॉक्टर जगदीश ससाणे यांनी सत्य परिस्थिती जाणीवपूर्वक लपवली जात असल्याकडे लक्ष वेधलं. त्यांनी सांगितलं, आपण आपल्या मेंदूचा कमी वापर करतो, त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. डॉक्टर पी.एम. शहापूरकर म्हणाले, ही प्रजा म्हणजे आपणच सत्ताधारी आहोत, मात्र श्रमाला प्रतिष्ठा राहिली नाही. विकासाची गती मंदावली आहे, त्यामुळे गरजेच्या वस्तू निर्माण करण्यात भर दिला पाहिजे. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर शाहू गावडे यांनी तरुणांनी अभ्यास आणि सजगता ठेवून समाजाच्या आव्हानांना सामोरं जावं असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर एम.एस. पवार यांनी केलं. पाहुण्यांचा परिचय डॉक्टर दीपक पाटील यांनी करून दिला. पहिल्या सत्राचे आभार डॉक्टर व्ही.के. दळवी यांनी, तर दुसऱ्या सत्राचे आभार डॉक्टर ए.के. कांबळे यांनी मानले. अधिवेशनासाठी समन्वयक डॉक्टर के.एस. काळे, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे यांनी केलं.